अमुक अमुक ठिकाणात तुम्ही मटण घ्या, तमुक तमुक ठिकाणात तुम्ही मटण घ्या. अरे तू मटणाचं दुकान टाक, तू कोंबड्या काप, तुझ्याकडे आम्ही येऊ कोंबड्या घ्यायला, मटण घ्यायला. अगोदर तुझ्यापासून सुरुवात कर दीडपुट्या. माणसाने कुठं जावे आणि कुठं न जावे हा त्यांचा निर्णय. आणि म्हणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानच नव्हते, हा नवीनच शोध त्या दीडपुट्याने लावलेला आहे. म्हणजे हा दीडपुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे. हा दीडपुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे असं म्हणायचं आहे का? म्हणजे भाजपनं सोडलेले पिल्लू आहे का? अगोदर RSS ला शिव्या देणारी ही अवलाद, भाजपला शिव्या देणारी अवलाद, RSS ला हापचड्यावाले म्हणून हेनवणारे ही अवलाद, आता RSS ची भाषा बोलायला लागलाय. म्हणजे RSS कडून याला स्क्रिप्ट येते आणि तो वाचून दाखवतो का? असा एक प्रकार सध्या घडत आहे या नित्या राणेच्या माध्यमातून. नित्या राणे, तुझा अभ्यास जरी कमी असला तर तुला मी वाचून दाखवतो की शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा मुसलमान होते. आणि तुला इतिहास जर तुझा माहित नसेल, तू शाळा शिकलेला नसेल, अनपट गवार असेल, तुझ्या बापाने तुला शाळेत पाठवलं नसेल, तर मी वाचून दाखवतो. सिद्दी हिलाल घोड दळातील सेनापती होता. सिद्दी वावा घोड दळातील सरदार होता. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. नूर खान बेग स्वराज्याचा पहिला सरनौबत होता. मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक होता. काजी हैदर महाराजांचा वकील होता. इब्राहिम खान आरमारातील अधिकारी होता. दौलत खान आरमार प्रमुख होता. इब्राहिम खान तोफखाना प्रमुख. असे विविध पदावर शिवाजी महाराजांनी मुसलमानांची नेमणूक केली होती.